श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ प्रेरणादायी कथा. अहंकाराचा अंत आणि कृपेचा चमत्कार. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी प्रेरणादायी कथा घेऊन आलो आहे जी तुमचं मन शांत करेल, डोळे पाणावेल आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकेल. आपल्या जीवनात पैसा, मान, प्रतिष्ठा याला खूप महत्त्व दिलं जातं, पण खरा मोठेपणा हा पैशात नसतो. तो असतो मनाच्या शुद्धतेत, नम्रतेत आणि माणुसकीत. कधी कधी देव आपल्याला शिक्षा देत नाही, तर कधी आपल्या चुका सुधारण्यासाठी परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेतून जो शहाणा होतो त्यांच्यावर स्वामींची कृपा ओसंडून वाहते. आजची कथा आहे एका श्रीमंत पण अहंकारी माणसाची, ज्याला वाटायचं पैसा म्हणजे सर्व काही, गरीब म्हणजे काहीच नाही. पण जेव्हा स्वामी समर्थांनी त्याला आपली शक्ती दाखवली, तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेचा शेवट तुम्हाला शिकवेल की अहंकाराचा नाश होतो, पण श्रद्धेची जिंक होते. चला तर मग सुरू करूया आजची श्री स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा. जय जय स्वामी समर्थ. एकदा एका गावात रघुनाथ नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. मोठा वाडा, गाड्या, शेतजमीन, दुकान, पैशाची काहीच कमी नव्हती. गावात त्याचं नाव मोठं होतं, पण त्याच्या मनात एक मोठा दोष, अहंकार तो गरिबांना तुच्छ समजायचा, गरजू लोकांना मदत करायचा नाही आणि कोणीतरी काही मागायला आलं की त्यांना अपमान करून हाकलून द्यायचा. गावातली काही माणसं त्याला घाबरत होती, कारण त्याचा शब्द म्हणजे आदेशच. पण लोक मनातल्या मनात म्हणायचे, पैसा आहे म्हणून काय झालं, मनात माणुसकीच नाही. रघुनाथची पत्नी मात्र फार चांगली होती. ती नेहमी देवपूजा करायची, दानधर्म करायची. तिला स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा होती. रोज सकाळी उठून ती स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायची आणि म्हणायची, जय जय स्वामी समर्थ, माझ्या घरात सद्बुद्धी राहो. पण रघुनाथ तिची थट्टा करायचा. तो म्हणायचा, तुझा देव तुला पैसा देतो का? मेहनतीने पैसा मिळतो, देव काही करत नाही, हे सगळं अंधश्रद्धा आहे. पत्नी शांत राहायची, कारण तिला माहीत होतं अहंकाराचं उत्तर देव वेळेवर देतो. एक दिवस गावात मोठा दुष्काळ पडला. पाऊसच झाला नाही. लोकांची शेती वाळून गेली. गरिबांची परिस्थिती फार वाईट झाली. अनेक घरात चूल पेटेना. लोक गावभर भीक मागायला लागले. काही लोक तर उपाशीपोटी रडत रडत रघुनाथच्या वाड्याकडे येऊ लागले, कारण रघुनाथकडे धान्य भरपूर होतं, गोदाम भरलेले होते. पण रघुनाथ मदत करण्याऐवजी दरवाजावर पहारेकरी ठेवायचा आणि म्हणायचा, कोणालाही आत येऊ देऊ नका, माझं धान्य माझं आहे. एक दिवस एक वृद्ध आजीने हात जोडून विनवणी केली, बाळा, 2 मुठी धान्य दे, नातवंड उपाशी आहेत. रघुनाथ चिडला. त्याने तिला ओरडून हाकललं, जावं इथून, माझ्याकडे फुकट देण्यासाठी काही नाही. आजीचा चेहरा उतरला. ती रडत रडत निघून गेली. हे दृश्य रघुनाथच्या पत्नीने पाहिले. तिचं मन दुखलं. ती देवघरात गेली आणि स्वामींच्या फोटोसमोर उभी राहिली. डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, स्वामी, या घरात संपत्ती आहे, पण मनात दया नाही. स्वामी, यांना सद्बुद्धी द्या. त्या रात्री रघुनाथ झोपला, पण त्याला झोपेत एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात त्याने पाहिलं की त्याचा मोठा वाडा अंधारात आहे. घरात कुणीच नाही, गोदामात धान्य नाही, पैसा नाही, सर्व काही रिकामं, आणि बाहेर लोक हसत आहेत. तो घाबरून उठला. त्याच्या कपाळावर घाम आला. तो उठून पाणी प्यायला गेला, तेव्हा त्याला घरात काहीतरी आवाज ऐकू आला. तो आवाज गोदामातून येत होता. रघुनाथाने दिवा घेतला आणि गोदामाकडे गेला. दरवाजा उघडताच तो थक्क झाला. गोदामात उंदराने धुमाकूळ घातला होता. धान्याचे पोते फाटले होते. सगळीकडे धान्य पसरलं होतं. उंदीर धान्य कुरतडत होते. रघुनाथ घाबरला. तो जोरात ओरडला, अरे, हे काय झालं? त्याने नोकराला उठवलं, पण उंदरांची संख्या इतकी होती की कोणालाच काही करता येईना. सकाळपर्यंत गोदामातील बरीच धान्याची पोती खराब झाली. रघुनाथचं मन हादरलं. तो म्हणाला, मी एवढं साठवून ठेवलं आणि एका रात्रीत नुकसान झालं. दुसऱ्या दिवशी त्याने गावातल्या लोकांना बोलवलं आणि म्हणाला, कोणी उपाय सांगा, माझं धान्य वाचवा. गावातल्या लोकांनी सांगितलं, ही स्वामी समर्थांची लीला आहे. तुम्ही गरिबांना धान्य दिलं नाही म्हणून देवाने तुमचं धान्य उंदराच्या हातात दिलं. ते ऐकून रघुनाथ चिडला. तो म्हणाला, देव वगैरे काही नाही, हा फक्त योगायोग आहे.
पण त्या दिवशी संध्याकाळी अजून मोठं संकट आलं. रघुनाथच्या दुकानाला अचानक आग लागली. बाजारात लोक धावत आले. आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आगीने दुकानातील कापड, माल सगळं जाळून टाकलं. काही वेळातच त्याचं मोठं नुकसान झालं. रघुनाथ आता पूर्णपणे कोलमडला. त्याला समजत नव्हतं, हे माझ्या बाबतीत का घडतंय. तो रात्री घरी आला. त्याची पत्नी शांतपणे देवघरात दिवा लावत होती. रघुनाथने तिला रागाने विचारले, हे सगळं काय होतंय. माझं गोदाम, माझं दुकान, सर्व काही नष्ट होतंय. पत्नीने नम्रपणे सांगितलं, स्वामी तुम्हाला शिकवत आहेत, पैसा मोठा नाही, माणुसकी मोठी आहे. रघुनाथने हातात डोकं धरलं. पहिल्यांदाच त्याच्या मनात अपराधीपणा आला. त्याने विचार केला, मी खूप चुकीचं वागलोय. मी लोकांना अपमान केला. कदाचित हाच माझा परिणाम आहे. त्या रात्री रघुनाथला पुन्हा स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी साधू त्यांच्यासमोर उभा होता. साधूंचा चेहरा गंभीर होता. त्यांच्या डोळ्यात करुणा होती. साधू म्हणाला, रघुनाथ, तुझ्याकडे धन आहे, पण मन रिकामं आहे. गरिबांची भूक तुला दिसली नाही. आता तुझा अहंकार मोडल्याशिवाय तुला शांती मिळणार नाही. रघुनाथ घाबरून म्हणाला, तुम्ही कोण आहात. साधू फक्त हसला आणि म्हणाला, मी तुझ्या जवळचा आहे, पण तू मला ओळखत नाहीस. इतकं बोलून साधू नाहीसा झाला. रघुनाथने घाबरून जागा झाला. त्याच्या मनात एकच नाव घुमत होतं, स्वामी समर्थ. पहाटे त्याने पत्नीला उठवलं. तो म्हणाला, मला अक्कलकोटला जायचं आहे. स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, स्वामींनी तुमचं मन बदललंय, चला जाऊया. दुसऱ्या दिवशी दोघं अक्कलकोटला निघाले. रघुनाथ पहिल्यांदाच शांत दिसत होता. तो वाटेत सतत म्हणत होता, जय जय स्वामी समर्थ. माझ्याकडून मोठी चूक झाली. अक्कलकोटला पोचल्यावर त्याने मंदिरात प्रवेश केला. गर्दी खूप होती, पण रघुनाथ आत गेल्यावर अचानक त्याला एका वृद्ध साधू दिसला. तोच चेहरा, तेच तेज, स्वप्नातला साधू. रघुनाथचा थरकाप उडाला. त्याने लगेच त्या साधूंच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडत म्हणाला, महाराज, मला माफ करा. माझ्या अहंकारामुळे मी खूप पाप केले. साधूने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे. दया, सेवा आणि नम्रता ठेवशील तर तुझं जीवन धन्य होईल. रघुनाथ रडत रडत म्हणाला, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. साधू म्हणाला, परत जा आणि गावातल्या गरिबांना मदत कर. तुझं धान्य, तुझं धन, हे सर्व काही तुझं नाही. हे ईश्वराने तुला दिलंय लोकांच्या सेवेसाठी. इतकं बोलून साधू उठला आणि गर्दीत हरवला. रघुनाथ आणि त्यांची पत्नी स्तब्ध झाले. त्यांनी शोधलं, पण साधू कुठेच दिसेना. तेव्हा पुजाऱ्याने सांगितलं, बाळा, ते स्वामी समर्थ होते. ज्याला श्रद्धा असते त्याला स्वामी दर्शन देतात. हे ऐकून रघुनाथचा संपूर्ण देह थरथरला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. मी आजपासून बदलणार. ते दोघे घरी परतले. रघुनाथने दुसऱ्या दिवशी गावात जाहीर केले, आजपासून माझ्या गोदामातील धान्य गरजू लोकांना दिलं जाईल. कोणालाही उपाशी राहू देणार नाही. गावातले गरीब लोक आनंदाने आले. रघुनाथ स्वतः हाताने त्यांना धान्य देऊ लागला. त्याने त्या वृद्ध आजीला शोधून काढलं आणि तिच्या हातात पोतं दिले. तो म्हणाला, आई, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली. आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाळा, आज तुझ्या मनात देव जागा झाला. रघुनाथने गावात अन्नछत्र सुरू केलं. रोज लोकांना जेवण मिळू लागलं. त्याने मंदिरात दान दिलं, गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली आणि सर्वात मोठं म्हणजे त्याने स्वतःचा अहंकार सोडला. काही दिवसांनी आश्चर्यकारक घटना घडली. गावात जोरदार पाऊस पडला. शेतात पिकं आली. दुष्काळ संपला. लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं. रघुनाथने देवघरात जाऊन स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही मला शिकवलं की पैसा मोठा नाही, माणुसकी मोठी आहे. त्या दिवशी रघुनाथच्या आयुष्याचा पूर्ण बदल झाला. तो आधी लोकांना घाबरवायचा, पण आता लोक त्याला प्रेमाने पाहू लागले. गावकरी म्हणू लागले, स्वामीने रघुनाथला बदललं. रघुनाथ रोज सकाळी उठून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि म्हणायचा, जय जय स्वामी समर्थ. माझ्या मनात नेहमी नम्रता राहू दे. आणि त्या दिवसापासून रघुनाथच्या घरात धनासोबतच शांती, आनंद आणि समाधान राहू लागलं. अहंकार माणूस खाली पाडतो, पण नम्रता आणि सेवा माणसाला देवाजवळ नेते. स्वामी समर्थांची कृपा त्यालाच मिळते जो मनाने शुद्ध असतो.
मित्रांनो, या कथेचा अर्थ खूप मोठा आहे. आपल्याला स्वामी समर्थांनी या कथेच्या माध्यमातून एक सुंदर संदेश दिला आहे. पैसा असला तरी मनात दया नसेल तर ते धन निरर्थक आहे आणि माणुसकी असेल तर गरीब माणूस सुद्धा श्रीमंत असतो. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच सोडत नाहीत, पण ते आपल्याला वेळोवेळी शिकवतात की सेवा करा, अहंकार सोडा आणि श्रद्धा ठेवा. कारण अहंकार माणसाला अंध करतो, तो आपल्याला इतरांच्या दुःखापासून दूर नेतो. पण जेव्हा नम्रता येते तेव्हा देव स्वतः आपल्या जवळ येतो. या कथेतील रघुनाथने जेव्हा अहंकार सोडला तेव्हा त्याच्या आयुष्यात चमत्कार घडला आणि तेच सत्य आपल्या आयुष्यातही लागू होतं. जर तुमच्या जीवनात संकट आली असतील, जर तुम्ही निराश असाल, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचा हात तुमच्या डोक्यावर आहे. फक्त विश्वास ठेवा आणि चांगलं कर्म करत राहा. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशाच प्रेरणादायी आणि भक्तिपूर्ण कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ.